नमस्कार मित्रांनो, भारतरत्न मालिकेतील 10व्या पुष्पात आज आपण समाजसेवा क्षेत्रातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त थोर भारतरत्न मान्य पुरुषोत्तमदास टंडन यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग, थोर राष्ट्रभक्त, समाजसुधारक आणि हिंदी सेवी महानायक पुरुषोत्तमदास टंडन हे भारताच्या इतिहासातील एक थोर स्वातंत्र्य सेनानी, समाजसुधारक आणि हिंदी भाषेचे कट्टर समर्थक होते। त्यांच्या राष्ट्रसेवेच्या कार्यामुळे त्यांना 1961 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला। त्यांचे संपूर्ण जीवन हे भारतीय संस्कृती, समाजसेवा आणि राष्ट्रभक्ती यासाठी समर्पित होते। पुरुषोत्तमदास टंडन यांचा जन्म 1 ऑगस्ट 1882 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झाला। त्यांच्या घराण्यात शिक्षण आणि समाजसेवेचा वारसा असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राष्ट्रभक्तीचे बाळकडू मिळाले। त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि वकिली व्यवसाय सुरू केला। मात्र समाजकारण आणि स्वातंत्र्य लढ्याची ओढ असल्यामुळे त्यांनी आपले जीवन राष्ट्रसेवेसाठी अर्पण केले। पुरुषोत्तमदास टंडन यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांप्रमाणे असहकार चळवळ, स्वदेशी आंदोलन आणि सविनय कायदेभंग आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला। ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढताना त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला। 1920च्या दशकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। 1930 मध्ये त्यांनी मिठाचा सत्याग्रह आणि 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन यामध्ये पुढाकार घेतला। ते लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विचारसरणीचे समर्थक होते। पुरुषोत्तमदास टंडन यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे हिंदी भाषा आणि देवनागरी लिपीच्या प्रचारासाठी दिलेले योगदान। ते हिंदीचे कट्टर समर्थक होते आणि त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा यासाठी संपूर्ण जीवनभर प्रयत्न केले। पुरुषोत्तमदास टंडन हे उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते। 1950 मध्ये ते लोकसभेचे सदस्य झाले। त्यांनी समाज सुधारणांसाठी पुढाकार घेतला आणि शेती सुधार, जातीय भेदभाव निर्मूलन, शेतकरी हक्क संरक्षण यासारख्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान दिले। त्यांच्या अतुलनीय राष्ट्रसेवेमुळे 1961 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पुरुषोत्तमदास टंडन यांचे निधन 1 जुलै 1962 रोजी झाले। त्यांचे जीवनकार्य आजही भारतीयासाठी प्रेरणादायी आहे। त्यांनी राष्ट्रभाषेची बांधिलकी, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक कार्य हे आजही नव्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे। पुरुषोत्तमदास टंडन हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते भारतीय अस्मितेचे प्रतीक होते। हिंदी भाषेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना राजश्री या उपाधीने गौरविण्यात आले होते। त्यांचे जीवन हे राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि भाषाप्रेम यांचे उत्तम उदाहरण आहे। हिंदी भाषेचा अभिमान बाळगा, समाजसेवेची ज्योत तेवत ठेवा, हेच पुरुषोत्तमदास टंडन यांच्या जीवनाचे मुख्य संदेश होते। अशा थोर भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन। जय हिंद।